इराणजवळच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका आमनेसामने आले असून मागील 3 दिवसांपासून इथं दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू झाले। याच हल्ल्यादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत 2 जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांमध्ये एका पुणेकर तरुणाचा मृत्यू झालाय। या हल्ल्यांमध्ये 10 जण जखमी झालेत। MV GFS गॅलेक्सी या कंटेनर जहाजावरील थर्ड इंजिनियर हेरंब करमरकर असं मृत तरुणाचं नाव आहे। हेरंब यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्याच्या कुटुंबियांतील सदस्यांनी दुजोरा दिलाय। रविवारी स्ट्रेट ऑफ होर्मुझ इथं MV GFS गॅलेक्सी जहाजावर एका प्रक्षेपणास्त्राचा मारा झाल्यानंतर हेरंब बेपत्ता झाले होते। ते एकमेव व्यक्ती होते ज्याचा या हल्ल्यानंतर काहीही थांगपत्ता लागत नव्हता। मरीन इंजिनियर असलेले हेरंब करमरकर मूळ पुण्याचे होते। हेरंब यांचा पुण्यातील आपल्या कुटुंबियांशी भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे 2:30 वाजता शेवटचा संपर्क झाला होता। यावेळी त्यांनी सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं कळवलं होतं। त्यांची ही सागरी मोहीम 3 महिन्यांहून अधिक काळापासून सुरू होती आणि त्यानंतर ते लवकरच भारतात परतणार होते। हेरंब करमरकर त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जातोय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।